संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये फाटलेला आहे, कारण झेडपीवर भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार आहे. शिवसेनेचा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार पाहायला मिळालेला आहे. सुरुवातीपासूनच संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचं एकमत होताना दिसत नव्हतं आणि आता अखेर आलेल्या अपडेटनुसार भाजप आणि शिवसेनेमध्ये फाटलेला आहे. भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झेडपीवर असणार आहे, तर शिवसेनेनं या निवडणूक प्रक्रियेमधून माघार घेतलेली आहे, बहिष्कार टाकलेला आहे. आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्यासोबत आहेत. विशाल, संभाजीनगर जिल्हा परिषदेचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटत नव्हता. आता अखेर तो सुटलेला आहे, म्हणजेच भाजपचं त्यावर वर्चस्व असणार आहे. शिवसेनेनं बहिष्कार टाकलेला आहे. काय घडामोडी घडल्या? अगदी खरं आहे. उभाठा गटानं आता निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय, शिंदे सेनेनं बहिष्कार टाकलाय. त्यामुळे फक्त भाजपच्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय आणि आता भाजपचा उमेदवार अविनाश गलांडे हे बिनविरोध निवडून येणार आहेत, बिनविरोध अध्यक्ष होणार आहे. स्वतः अविनाश गलांडे आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूया, कुणीही अर्ज भरला नाही, तुम्ही बिनविरोध निवडून आले तसं म्हणता येईल? हो सर, बिनविरोध निवडून आले. कशी ही किमया साधली? कारण बराच विरोध होता, दोन शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पार्टीच्या कर्तृत्वावर या ठिकाणी ठाम विश्वास सर्व जनता जनार्दनाला आहेत, सदस्यांना देखील आहेत. आणि भारतीय जनता पार्टी शिवाय ग्रामीण भागाचा विकास या ठिकाणी होणार नाहीत, म्हणून या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे. पण एक महत्त्वाचं की शिंदेच्या शिवसेनेत तुमच्यासोबत होते, त्यांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. उभाठांनीही मतदानाला येणार नाही, बहिष्कार टाकलाय. आता 2 वाजता ॲक्च्युअली या ठिकाणी सभेचं कामकाज सुरू होणार आहेत. त्यावेळेस आपल्याला कळलं की कोण आमच्यासोबत आहेत, कोण आमच्यासोबत नाहीत, कोणी बहिष्कार टाकला, का टाकला. काही उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी पण पाठिंबा दिलाय आहेत ना. उद्धव ठाकरे साहेबाच्या गटाचे जे सदस्य निवडून आले आहेत, त्यांचा पण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचेच या ठिकाणी पदाधिकारी ग्रामीण भागामध्ये चांगला विकास करू शकतील आणि म्हणून त्यांचा पण या ठिकाणी किती लोक तुमच्यासोबत आले त्यांपैकी? आज जवळजवळ 9 पैकी 8 लोक आमच्यासोबत आहेत. अच्छा, म्हणजे आता भाजपचा अध्यक्ष बिनविरोध निवडून आला, तुम्ही नवे अध्यक्ष म्हणावा. भाजपचा अध्यक्षही बिनविरोध निवडून आलात आणि भाजपचाच उपाध्यक्ष पण या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. अच्छा, एक आरोप होतोय की बरेच पैशांचं वाटप केलं म्हणून हे सगळं घडून आलं, काय सांगाल? ते सगळं खोटं आहेत. पैशांपेक्षा विचाराची लढाई या ठिकाणी आहे आणि विचाराची लढाई भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जिंकलेली आहे. अच्छा, जादू साधली, भाजपला शक्य झालं? आता तुम्ही बघताय देशाचं राजकारण बघा, राज्याचं राजकारण बघा, सर्व काही भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी अत्यंत चांगलं काम आहेत, लोकांच्या प्रती या ठिकाणी चांगल्या भावना आहेत आणि म्हणून 100% भाजप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बिनविरोध निवडून आलेले हे अध्यक्ष अविनाश गलांडे स्पष्टपणे सांगतायत की भाजप फक्त ग्रामीण भागाचा विकास करू शकते, म्हणून आमच्या सोबत आले आणि उभाठाचे सुद्धा 9 पैकी 8 सदस्य आमच्या सोबत आले असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर 2 शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होती आणि त्यामुळं भाजपने यावेळेस कुठलीही संधी गमावली नाही. भाजपच्या संपर्कात सकाळपासूनच उद्धव ठाकरे गटांचे काही सदस्य होते असं सांगण्यात येत होतं. शिंदे सेना अध्यक्षपदावर ठाम होती, त्यामुळे भाजपने एकट्याने सगळं करायचं ठरवलं. स्वतःचे 24 उमेदवार, राष्ट्रवादीचे 4 उमेदवार, त्याचबरोबर 3 पक्षाची मदत आणि काही उद्धव ठाकरे गटाच्या लोकांची मदत घेऊन भाजपनं या ठिकाणी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि आता आपला उमेदवार सुद्धा त्यांनी बिनविरोध निवडून आलेला आहे. आणि बिनविरोध ही सगळी निवडणूक आता छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र एक गोष्ट यातून स्पष्ट होते, राज्यात महायुतीत शिवसेना भाजप सत्तेत आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या दोघांमध्ये आता पूर्ण फाटलेला आहे. थोड्याच वेळात शिवसेना पत्रकार परिषद घेणार आहे आणि का त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला याची आपली अधिकृत भूमिका सुद्धा ते स्पष्ट करणार आहे. जी नक्कीच विशाल, तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.